कर्म कर्म विकर्मेति वेदवादो न लौकिकः वेदस्य चेश्वरात्मा त्वातत्र मुयती सूर्यः. अर्थात आविर्होत्र म्हणाला, वेदांनी असे म्हटले आहे की कर्माचे 3 भाग आहेत. त्यातील एक म्हणजे विहित कर्म, दुसरे निषिद्ध कर्म आणि तिसरे विहित कर्म न करणे. हा सुद्धा कर्माचाच एक प्रकार आहे. लौकिक विचाराला हे भेद आकलन होत नाहीत. वेद व ईश्वर एकरूपच असल्याने वेदांना आकलन होते, म्हणून हे ज्ञानही अपौरुषेय आहे. त्यामुळे विद्वानही हे पूर्ण जाणू शकत नाहीत. पूर्वी हाची प्रश्नो सनकादिका पित्या सन्निध पुशिला देखा ते उत्तर न देतीची का, हेही आशंका फेडावी माझी. रायाचे प्रश्न अतिपवित्र त्यांचे द्यावया प्रतिउत्तर. हरी खावला आविर्होत्र तो कर्म वैचित्र्य निरूपी. कर्म अकर्म विकर्म जाणा सामान्य नवे नृपनंदना. करिता विभाग विवंचना नुगवे सज्ञानाम स्मृतिकारासी. जे स्वये प्रति सृष्टिकारी तेही भुलेले कर्म विभागावरी. जे समुद्र घोटिती चुळे करी तेही कर्मसागरी बुडाले. येची कर्म विवंचनेसाठी ऋषी महर्षी चिया कोटी. मताभिमाने झाले हिंपुटी त्यासीही शेवटी नुगवेची. कर्माकर्म विभाग जाणा स्वये नुगवेची चतुरानना. इतरांची कोण गणना कर्म विवंचना करावया. कर्म वेदमूळ जाण वेदू स्वये नारायण. वेदवाद विवंचन करिता मौन श्रुतिशास्त्रा. कर्म अकर्म विकर्म जाण एकची परी त्रिविध भिन्न. तेही विभाग विवंचन सावधान अवतारी. श्वेत मृदू मधुर त्रिविध भेदे एक साकर. तेही एकची त्रिप्रकार. कर्मठ नर मानिती कर्म भिन्न करिता मधुरता. ती माझी ये मृदू श्वेतता. श्वेतताची भिन्न करिता मृदू मधुरता ती माझी. तेवी भिन्न करीती कर्म कर्मा सर्वांगी अकर्म. कर्म अकर्मा माझी विकर्म मिरवे परम सौभाग्ये. मुख्य मुळी जे का निपजे कर्म ऐसे त्याते म्हणिजे. विहिता विहित क्रिया जे जे विकर्म म्हणिजे तिये नाव. कर्म अकर्मयोगे चळे ऐसे विकर्मी ज्यासी विवळे. त्यास निष्कर्मता आकळे गुरु कृपा बळे तत्काळ. कर्मावरी कर्म विशेष वाढे विकर्म त्याते म्हणणे घडे. जेथे कर्म रिखो न शके पुढे अकर्म चोखडे या नाव. अर्थात पूर्वी मी हाच प्रश्न सनकादिकांना पित्यासमोरच विचारला होता. ते सर्वज्ञ होते तरी बोलले नाहीत. ते का बरे? राजेचे हे दोन्ही प्रश्न फार उत्तम व पवित्र होते, म्हणून त्यांना उत्तर देण्यासाठी आविर्होत्र मोठ्या उत्साहाने पुढे झाला व कर्मातील गहनता समजावून सांगू लागला. हे राजा, कर्म अकर्म आणि विकर्म ही काही सामान्य वर्गवारी नव्हे. ज्ञानी स्मृतिकार ऋषी यांनाही या विभागणीचा निर्णय करता येत नाही. हे स्वतः साक्षात प्रतिसृष्टी करणारे तेही या विभागणी संबंधी संशयात पडतात. विश्वामित्र व अगस्ती हे जे समुद्राचे आचमन करणारे ऋषी आहेत तेही या कर्मसागरात बुडाले. या कर्माच्या विवेचनात अनेक ऋषी महर्षी भिन्न भिन्न मतांच्या अभिमानाने निराश होऊन बसले. त्यांनाही त्याचा निर्णय कळला नाही. साक्षात ब्रह्मदेवालाही कर्म विभाग कळला नाही. मग इतरांची काय कथा? कर्माचे मूळ भेद हे आहे व वेद साक्षात नारायण स्वरूप आहेत. वेदवादाचे विवेचन करताना शास्त्रांनाही मौन राहावे लागले. कर्म अकर्म व विकर्म हे एकाचेच 3 प्रकार आहेत. ते मी तुला स्पष्ट करून सांगतो. लक्ष देऊन ऐक. एकच साखर शुभ्र मधुर व मृदू अशा त्रिविध भेदांनी युक्त असते. त्याच न्यायाने कर्मज्ञानी माणसे एक कर्म 3 प्रकारचे मानतात. साखरेतील मधुरता भिन्न केली असता तिच्यात मृदुत्व व श्वेतत्व राहते.
आणि श्वेतत्व विचारात घेतले नाही तर मृदुत्व व मधुरता राहते. त्याच न्यायाने कर्माला भिन्न केले असता म्हणजेच पृथक केले असता त्यात अकर्म राहते आणि कर्म व अकर्म ह्यामध्येही विकर्म राहते. अगदी आरंभी जे उत्पन्न होते त्याला कर्म म्हणतात व विहित आणि अविहित म्हणजेच योग्य आणि अयोग्य अशी दोन्ही कर्म मिळून विकर्म होते. विकर्म करताना कर्म हे स्वतःच्या स्थानाहून ढळते हे ज्याला कळते त्यावर गुरुकृपा होऊन त्याला निष्कर्मता प्राप्त होते. विकर्मामध्ये असे घडते की एक कर्म करता करता त्यातून दुसरे कर्म उत्पन्न होते, दुसऱ्यातून तिसरे असे कर्म वाढतच जाते. पण जेथे कर्माची वाढच खुंटते त्याला अकर्म हे नाव आहे. परोक्षवादो वेदोयम बालानामनुशासनम कर्म मोक्षाय कर्माणि विधत्तेय गदम यथा. अर्थात हा वेद परोक्षवाद उपयोगात आणणारा आहे. मनुष्य कर्मातून मुक्त व्हावा म्हणून त्याने कर्म कोणते करावे त्याचे विधान तो करतो. लहान मुलाला जसे औषध युक्तीने पाजवितात त्याप्रमाणे अज्ञ लोकांचे अनुशासन ज्या प्रकारे होईल त्या प्रकारे तो कर्माचे विधान करतो. नाचरेत्यस्तु वेदोक्तम स्वयं मेघ्नोचितेन्द्रियः विकर्मणारधर्मेण मृत्युर्मृत्युमुपेति सः. अर्थात पण जो इंद्रिय न जिंकणारा अज्ञ मनुष्य असतो तो स्वतः वेदोक्त कर्म करत नाही व त्यामुळे तो अधर्माने मृत्यूनंतर पुन्हा मृत्यूला प्राप्त होतो. ऐशी कर्म विवंचना अटक हा प्रश्न केला ते तो बाळक त्याची लागी का राया देख सनकादिक न सांगतीची. कर्मा कर्म विवंचना अधिकारी वीण कोणा सांगो नये उपनंदना कर्म संज्ञाना अतिदुर्बोध. जेवी रोगू झालिया निश्चित जावया बाळा बापू भेषज देत तेथे साकर खाली हातात तत्सेवनार्थ प्रलोभे तेवी वेदांचा परोक्षवाद सत्य मानिती बुद्धिमंद. कर्मे छेदवी कर्मबाध हा वेदानुवाद मुख्यत्वे. वेदू बोले स्वर्गादी फळ तो प्रवृत्ती लोभ केवळ परिकर्मछेदी कर्ममूळ हे मुख्यत्वे फळ वेदोक्ती. लोहाची बेडी पडिली पायी ते तोडावया घणू आणिला पाही तो घणूची विकुन खातला जीही त्याचे बंधन कही तुटेना. तेवी कर्मे छेदावे कर्मबंधन ते कर्म वेचिते विषय पूर्ण त्यांचे कदा न तुटे भवबंधन जन्म मरण सरेना. आम्ही स्वर्गफळा विरक्त म्हणून नाचरे जो वेदोक्त त्याचे ज्ञान झाले विपरीत अति अनर्थ पावेतो. आम्ही जितेंद्रिय म्हणवित म्हणून नाचरे जो वेदोक्त त्यासी नातोडे का परमार्थ अति अनर्थ अंगी वाजे. जरी शास्त्रज्ञ ज्ञाता झाला आणि वेदोक्ता विमुख ठेला तरी तो जाणपणेची नागवला जाण बुडाला दुःखार्णवी. नाचरे जो वेदोक्त कर्म त्यक्त कर्मे मानी निष्कर्म त्यासी थोर पडला भ्रम नाडला परम अभिमाने. अर्थात हे राजा कर्माचे विवेचन खूप अगाध आहे. तू पूर्वी जेव्हा हा प्रश्न केलास तेव्हा लहान बालक होतास म्हणून सनक आदी ऋषींनी तुला उत्तर दिले नाही. कारण शास्त्राची मर्यादा अशी आहे की श्रोतेच्या अधिकारा वाचून कर्म आणि अकर्म इत्यादी कठीण ज्ञान सांगू नये. हे ज्ञान महाज्ञानी लोकांनाही दुर्बोध वाटते. मुलाला काही आजार असला तर त्याचा पिता त्याला औषध देतो व ते औषध त्याने घेण्यासाठी त्याला लालूच म्हणून हातावर खडीसाखर इत्यादी देतो. त्याप्रमाणे वेदांचा मुख्य आशय कर्माच्या आचरणानेच कर्मबंधन सुटावे असा आहे. पण अज्ञ लोक अंतस्थ हेतू न जाणता वेद कर्म करायला सांगतात एवढेच समजतात.
कर्मे केल्याने स्वर्गप्राप्ती होईल असे जे वेदांनी फळ सांगितले आहे तीही लालूच आहे. कर्माने कर्माचे मूळ तोडणे हाच खरा फलादेश आहे. लोखंडाची बेडी तोडण्यासाठी लोखंडाचाच घण वापरला तर लोखंडाने लोखंड तुटेल, पण जर घण विकला आणि त्याच्या पैशांचा उपयोग केला तर बेडी तशीच राहील. त्याच न्यायाने वस्तुतः वेदोक्त कर्माने कर्माचे बंधन तोडावे, पण जे लोक ते कर्मच विषय लाभासाठी उपयोगात आणतात त्यांचे संसाराचे बंधन तुटत नाही, जन्म मरण संपत नाही. कोणी आम्हाला स्वर्गफल नको, मग वेदोक्त कर्म कशाला करावे असे म्हणून ते कर्म आचरत नाहीत. त्यांना विपरीत ज्ञान झालेले असते. असा मनुष्य अनर्थाला प्राप्त होतो. मी जितेंद्रिय आहे असे मानून जो वेदोक्त कर्माचे आचरण करीत नाही त्याला परमार्थाचा लाभ होत नाही, उलट त्याच्यावर अनर्थ कोसळतो. एखादा जरी पंडित झाला, शास्त्रज्ञ असला, तरी जर तो वेदोक्त कर्म सोडून देईल तर ज्ञानीपणाच्या गर्वाने नागवीला गेला व दुःख सागरात बुडाला असे तू समज. पुन्हा सांगतो की वेदोक्त कर्म जो करीत नाही व तसल्या कर्मत्यागानेच स्वतःला निष्कर्म मानतो त्याला मोठा भ्रम झाला आहे व अभिमानाने नाडले आहे असे तू समज. वेदोक्तमेव कुर्वाणो निस्संगोऽर्पितमीश्वरे नैष्कर्म्यां लभते सिद्धिं रोचनार्था फलश्रुतिः. अर्थात ईश्वराला समर्पण केलेले वेदोक्त कर्मच करणारा फलासक्ती न ठेवता जर कर्म करील तर त्याला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. वेदातील कर्मांची फलश्रुती कर्माची आवड निर्माण करण्यासाठी आहे. जरी विषयो निग्रहिला आणि वेदोक्ता जो दुरावला, जो निजघाता प्रवर्तला स्वये बुडाला नरकारणवी, वेद निजमूळ परमार्था जे वेदोक्त नाचरता, जे जे करणे रूपनाथा ते ते तत्वता अधपाती, डोळे देखणे तत्वता तो काढूनी पाहो जाता, न देखे आपुले डोळसता मा इतर पदार्था कोण देखे. तैसा नाचरोनी वेदार्थो जो जो मानिला परमार्थो, तेणे अवंतुनिया अनर्थो जाण निश्चितो आणिला घरा, तेने आचार अनर्थ पाटे वाहावले जन्म मरण वाटे. तेथे नाना योनिगर्भ संकटे सोसिता न सुटे कल्पांती, तेथ जन्म 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 न टके मरमरो मरण न चुके. जै वेद विहित चुके तै अति दुःखे दुःख भोकू. विकर्मणा यधर्मेन हे मुळीचे पदनिरूपण, तेने विकर्मा माझी अधर्म पूर्ण परी अकर्म ते जाण अधर्म नव्हे. ज्यासी लाविता न लागे कर्म या नाव मुख्य निष्कर्म, निष्कर्म लक्षण हाची धर्म येणेची परम मुक्त साधू. ज्यासी शुद्ध आकळे अकर्म तो तत्काळ होय निष्कर्म, अकर्माचे कळल्या वर्म मुक्तता परम पाया लागे. दासी स्वामीची आज्ञाधारी का राजमुद्रा प्रजावरी, तैसी विदाज्ञा जो शिरी धरी स्वधर्माचारी निष्काम. मी एकू कर्म करता ऐशी उठो नेदी अहंता, ते कर्मची स्वभावता अर्पी श्री अनंता ईश्वराते. एवं ईश्वरी जे अर्पे कर्म ते कर्म होय निर्धर्म, याची नाव परम नैष्कर्म्य निजसिद्धी. वेदे बोलिले कर्मफळ ज्यासी वासना निष्कामळ निर्मळ, त्यासी वेदोक्त फळ प्रबळ भोगावया केवळ स्वप्नी न दिसे. ऐसे असता कर्मफळ वांछिता नाडीचे केवळ, जेवी परिसो देऊन सोज्वळ मागीचे पोफळ तांबुलासी. अर्थात तसेच वेदोक्त कर्मापासून दूर राहून जरी एखाद्याने नुसता विषयांचा व इंद्रियांचा निग्रह केला तरी तो आत्मघातकी आहे व नरकात बुडाला आहे असे समज. वेद हे परमार्थाचे मूळ आहे, म्हणून वेदोक्त कर्म न करता
दुसरे जे काही केले जाते ते अधपाताचे साधन आहे असे तू समज. पाहणे हे डोळ्यांचे कार्य आहे, पण तो डोळाच काढून जर पाहू केले तर डोळसपणाही गेला आणि इतर पदार्थ पाहणेही गेले. त्याच न्यायाने वेदोक्त कर्माचे आचरण न करता परमार्थ साधना करायला लागणे हे अनर्थाला आपल्या घरी निमंत्रण देऊन बोलवण्यासारखे आहे. अशा आचरणाने जन्म मरणाच्या मार्गाने अनर्थाचाच प्रवाह तो सुरू करतो व अनेक जीव कोटीत गर्भवासाची संकटे सोशीत राहतो व त्याला मोक्ष मिळत नाही. वेदविहित कर्माला जेव्हा हा चुकतो तेव्हा दुःख भोगत अनेक जन्म घेतो व त्याचे मरण चुकत नाही. मूळ श्लोकामध्ये विकर्मा रे धर्मेण असे म्हटले आहे. त्यावर हे निरूपण आहे. एकनाथ महाराज म्हणतात, आविर्होत्र पुढे म्हणाला, विकर्मामध्ये अधर्म पूर्णपणे अनुस्यूत असतो, पण अकर्म हा मात्र अधर्म नव्हे. ज्याच्या ठिकाणी मुद्दाम कर्माचा लेप लावू केले तरी लागत नाही, त्याचीच अवस्था खरी निष्कर्म अवस्था होय. हाच निष्कर्म लक्षणरूप धर्म आहे. ज्याला शुद्ध अकर्म अवगत होते तो तत्काळ कर्मशून्य होतो. अकर्माचे वर्म त्याला कळते व साधू यानेच मुक्त होतात. मुक्ती त्यांची दासी होते. एखादी दासी आपले धनेची आज्ञा मानते किंवा प्रजा राजाच्या मुद्रेला प्रमाण मानते. त्याप्रमाणे जो वेदांची आज्ञा मान्य करतो व कामना न ठेवता स्वधर्माचे आचरण करतो, मी कर्माचा कर्ता आहे असा अहंकार उत्पन्न होऊ देत नाही व ते कर्म सहजगत्या ईश्वराला अर्पण करतो, त्याचे ते कर्म बंधन निर्माण करत नाही. अर्थात त्या कर्माला कोणतेही गुणधर्म राहत नाहीत. हीच कर्मशून्यतेची सिद्धी होय. वेदांनी कर्मफल मिळते असे जे विधान केले आहे त्या फळाची मात्र वासना सोडून देतो. त्याला ते फल स्वप्नात सुद्धा भोगावे लागत नाही. पण अशी सोय, अशी युक्ती माहीत असूनही जे वेदोक्त कर्म करावे आणि फळ मिळवावे अशा इच्छेने कर्मकांड करतात ते खरोखर नागविले जातात. परीस टाकून विडा खायला म्हणून सुपारी मागण्यासारखे त्यांचे कर्म होते.